श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 17 वृंदावनातील रासक्रीडा. श्री गणेशाय नमः. जय जय गोवर्धन उद्धारणा, हे कंसारे पूतना प्राणहरणा, मधु कैटभारे मुरमर्दना, गोपीरंजना गोपते. तुझ्या ठाई चित्त जडे, तरी संसार दुःख समूळ झडे, चिन्मय पद हाता चढे, न पडे साकडे कदाही. आपुलिया कार्या लागी प्राणी, सादर सदा दिनयामिनी, तैसी प्रीती धरील हरिभजनी, तरी बंधन मग कैचे. धन इच्छा अंतरी धरुनी, भाग्यवंतासी स्तविती जनी, तैसी गोडी लागे हरिचरणी, तरी बंधन मग कैचे. राज्य भांडार का वृत्ती, जाता प्राणी सायास करती, तैसे हरिप्राप्तिसी झगटती, तरी बंधन मग कैचे. वाढा वया वंश संतान, करीती लोक बहु अनुष्ठान, तैसे कृष्णपायी जडे मन, तरी बंधन मग कैचे. खोळंबेल लग्न घडी, म्हणोनी संकटी घालिती उडी, तैसी कृष्ण भजनी धरिता गोडी, तरी बंधन मग कैचे. एकुलत्या पुत्रासी होता व्यथा, वैद्य शोधू धावती माता पिता, तैसा हरिपदी कळवळा जडता, तरी बंधन मग कैचे. जैसा का तृषाक्रांत प्राणी, उष्णकाळी उदक धुंडी वनी, तैसा आवडे चक्रपाणी, तरी बंधन मग कैचे. की अबला कन्या परदेशी दूरी, परी तिचे मन सदा माहेरी, तैसी व्रजभूषणी आवडी धरी, तरी बंधन मग कैचे. असो षोडशोध्यायी कथा, ऋषी पत्न्यांनी कृष्णनाथा, अन्न अर्पुनिया तत्वता, आश्रमा प्रतिपातल्या. या उपरी एके दिनी, वृंदावनी शारंग पाणी, शरत्कालीची यामिनी, निशामणी निर्मळ दिसे. अंबर नीलवर्ण सोज्वळ, अणुमात्र न दिसे जलदपटल, शोभायमान वन निर्मळ, मलया नील झळकतसे. च्यूत कदंब लवंग वृक्षथोर, जाई जुई चंपक औदुंबर, डाळिंबी पोफळी परिकर, केळी नारळी डोलती. फणस अंजीर रातांजन, बकुळ मोगरे जांभळी कांचन, सदा वृक्षभेदीत गेले गगन, आत सूर्यकिरण न दिसे. रावे साळ्या हंस मयूर, चातके बदके जवादी मांजर, कस्तुरी मृग सारसे सुंदर, चक्रवाके खेळती. ऐसिया वनी चांदणे यामिनी, पाहोनिया शारंग पाणी, पावा वाजवी कैवल्यदानी, वृंदावनी ते धवा. श्रीकृष्ण परब्रह्म निर्मळ, सगुण रूप अतिवेल्हाळ, जो स जल जलद वर्ण तमाल नीळ, परम मंगलदायक जो. सावळे सुहास्य वदन, आकर्ण विशाळ राजीव नयन, मुरली वाजवी छंदे करुन, आनंद घन श्रीकृष्ण. कोट्यानुकोटी मीन केतन, ओवाळिजे मुखचंद्रावरून, पूर्ण काम रमारमण, मोहिले मन गोपिकांचे. ऐकोनी मुरलीचा ध्वनी, वेधल्या गोकुळीच्या नितंबिनी, देह गेह सकळ विसरोनी, निघती वनी हरिपाहू. नाना शास्त्रांचे श्रवण, हे एक करीती गोदोहन, गोपी ते सकळ टाकून, निघती मनमोहन पहावया. सारासार विचारणा, एकीने आरंभिले घुसळणा, ते सांडूनी जनार्दना, पहावया चालिली. नाना इंद्रियांच्या वृत्ती, हीच बाळे घरी टाकिती, हरिपद पहावया धावती, प्रेमचित्ती न सावरे. नाना तीर्थ पर्यटन, एक सांडिती हे नहाण, सांडिले प्रपंचवसन, शरीर नग्न नाठवे. नाना व्रते तपे चोखणी, एक बैसली शिरी लावुनी, ऐकताची मुरली ध्वनी, जात कामिनी तैसीच. वायुधारण अष्टांग साधन, हेची करीत होती भोजन, ते तैसेची सांडून, खंजनाक्षी चालिली. प्रवृत्तीचे अलंकार, एकलेऊ विसरली सुंदर, लज्जेची बुंथी परिकर, सांडूनी सत्वर चालिली. एक पडली कर्मजाळी, स्वयंपाक करी तसे सोवळी, मनी आठवता मूर्ती सावळी, जायवे ल्हाळी सत्वर. एक समाधी शेजे निजता कामिनी, तो ऐकिला मुरलीचा ध्वनी, समाधी हुनी गोडी हरिचरणी, जात कामिनी सांडोनिया. नाना साधने दळण धंदा, सांडोनी चालिली एकमुग्धा, एक सांडोनिया वाद प्रतिवादा, ब्रह्मानंदा पाहो जाय. ऐशा गोपी चालिल्या समस्त,
कृष्णचरणी जाहल्या आसक्त, वृंदावनी पावा वाजवीत, ऐकोनी निश्चिंत धावती. असंख्य गोपींची मंडळी वेगे आली हरिजवळी, भोवता वेष्टीला वनमाळी, गोपी सकळी मिळून या. हरी म्हणे तयाते, सांडोनिया गृहधर्माते, टाकोनिया निजपतीते, किमर्थ येथे पातला. आपुला पती तो ईश्वर, मानुनी भजावे निरंतर, ऐसे ऐकता कानी उत्तर, गोपी सद्गद जाहल्या. आहा मंगळधामा श्रीकृष्णा, आम्ही सांडुनी संसार तृष्णा, शरण आलो तुझ्या चरणा, तू या वचना बोलसी. अद्वय दृष्टीने पाहिले जरी, तूच यशसी पतींचे अंतरी, येथेही तूची मुरारी, ऐकता पूतनारी हासतसे. त्यांचा अंतर्भाव जाणोनी, वश जाहला मोक्षदानी, रासमंडळ रचोनी, चक्रपाणी खेळतसे. जैसी का ओविली माळ, सुवर्णमणी आणि इंद्रनीळ, एक गोपी एक घननीळ, हस्त धरिती परस्परे. तप्त कांचन वर्ण गोपी बाळा, मध्ये इंद्रनीळ घन सावळा, या वेदश्रुती निर्मळा, हरिरूपी जडल्या हो. एक गोपी एक कृष्ण, परस्परे स्कंदी हात ठेवून, नृत्य करीती ते पाहता तल्लीन, अष्टनायिका पै होती. गाती सुरस सुस्वर, ऐकता तटस्थ होती किन्नर, जगद्वंद्य गात मधुर, प्राणी चराचर विस्मित. दिव्य मोतियांचे हार पूर्ण, गोपींच्या गळा दिसती सुवर्णवर्ण, तीच मोत्ये इंद्रनीळा समान, हरीच्या गळा शोभती. असंख्य रूपे धरुनी हरी, नाचत गोपिकान माझारी, पाचूंची पदके हृदयावरी, झळकता ती सर्वांच्या. षोडश कळी नक्षत्रनायक, दिसे अत्यंत आल्हादकारक, यमुना पुलीन भूमीवर देख, रास सुरेख मांडिला. शरत्काळ परमसुंदर, कुमुदिनींवर रुंझुंटी भ्रमर, येत सुगंध मलय समीर, सकळ तरुवर फुलले हो. जैसा विद्युल्लता भार गगनी, तैसा तळपती दिव्य कामिनी, तेथींच्या दिव्य सुवासे करुनी, दाही दिशा दाटल्या. जेते गोपीसी वाटत, की मजपाशी असे भगवंत, परी त्याचे रूपासी नाही अंत, विश्वंभर जगदात्मा. गौरवर्ण खंजरीट नयना, मध्ये घननीळ वैकुंठ राणा, जेते गोपीस वाटे जाणा, की मीच कृष्ण भोगिते. कृष्ण जलदवर्ण साजिरा, माझी सौदामिनी त्या सुंदरा, की त्या सुवर्णलतिका परिकरा, सुकल्या कामानळेची. त्यांचे पूर्ण काम पुरवीत, श्रीरंग नीरद वर्षत, की श्रीकृष्ण नक्षत्रनाथ, गोपी उडगण शोभती. की श्रीकृष्ण वासरमणी, भोवती किरणे नितंबिनी, प्रतिभास मित्रकन्या जीवनी, तैसाची तेथे तळपती. गोपींची कुंडले आणि नयन, हेची प्रतिबिंबी तळपती मीन, गोपी कूच हेची तारक घेऊन, मीन केतन पोहतसे. की त्या वनामाजी सुंदर, अनंग हाची नृपवर, केश कुसुम वर्तुळाकार, हेची छत्रतयाचे. पाडळी पुष्पे परिकर, हाची माझी बांधिला तुणीर, केतकी पुष्पातील लघुपुत्र, तोची कुंतनी करी. की केतकी पत्रे थोर थोर, हाची करवत परम तीव्र, मस्तकी घालोनिया भार, करवती विषय परासी. असो नाचता रासमंडळी, गोपी मुख लावी वनमाळी, तांबूल घाली मुख कमळी, सुखी वेल्लाळी होती त्या. जे जे कामिनीचे जैसे मन, तैसाची होय जगन्मोहन, तिची अंतरकळा देखोन, करुनी स्तवन सुखी करी. चंदने चर्चित हस्त, गोपींच्या कुचयुगी ठेवित, क्षणक्षणा चुंबन देत, नाचत नाचत तया ते. ऐसा नाचता भागल्या कामिनी, हरी कंठी मिठी घालोनी, मग सुरत युद्धा लागोनी, सुखशयनी प्रवर्तल्या. पूर्ण काम रमानाथ, सर्वांचे पुरवी मनोरथ, जेते भावी मनात, सुख समस्त मीच भोगी. गोपीच्या वदनेंदुवरी, श्रमबिंदू देखताची हरी, पुसुनी आपुल्या पीतांबरी, मन हरी तयांचे. गोपींचे कूच कुंकुमे चर्चित, हरी अंगी त्या मुद्रा उंटत, कस्तुरी मळवट पुसत, मुख चुंबिता परस्परे. हृदय ग्रंथी कंचुकीच्या, हस्ते तुटल्या जगद्गुरूच्या, निऱ्या फेडिल्या नारींच्या,
तारिल्यासाच कामिनी. सेविता हरीचे अधरामृत, गोपींचा काम दुणावत, आंगीचा चंदन समस्त, ठाई ठाई पुसतसे. गोपींच्या नेत्रींची अंजने, हरुनी नेली निरंजने, कूचग्रहणे जगज्जीवने, अधर रंग हरियेला. ऐसा क्रीडा करिता वनमाळी, घर्म पातलिया वेल्हाळी, मग रिघोनी यमुना जळी, विचित्र खेळ खेळती. तो एक बोलती कामिनी, चला मागुती क्रीडोवनी, त्यांचे वचन मानी चक्रपाणी, पूर्ण काम म्हणून या. आनंदे गोपींशी क्रीडता, श्रमण वाटेची कृष्णनाथा, जो महाराज ऊर्ध्वरेता, ब्रह्मचारी निर्वाण. अष्टवर्षांची मूर्ती, वीर्यासी नाही अधोगती, लीला कौतुक यदुपती, भक्तांलागी दावितसे. जे का विषयपर जन, न करीती लीला श्रवण, त्यांसी शृंगार रस दावून, वेधी मन आपणाकडे. षण्मासांची करुणी राती, उद्धरिल्या कामभोगे युवती, त्या कथा वाचिता जन उद्धरती, गोपी नतरती कैशापा. ज्यासी ज्या रसाची प्रीती, ते ते दावुनी उद्धरी श्रीपती, नवरस लीला नवविध भक्ती, दावी यदुपती तारावया. गोपींशी क्रीडला यादवेंद्र, आपण तैसेची करू पाहती जे नर, ते केवळ अज्ञान पामर, नरक घोर भोगिती. कृष्णे केले विषपान, यांसी अणुमात्र न करवे सेवन, हरीने उचलिला गोवर्धन, यासी जड पाषाण उचलेना. कृष्णे महाअग्नी केला प्राशन, यावरी पडता स्फुल्लिंग येऊन, दुरी पळती भियून, हरी समान होऊ म्हणती. हरी भोगुनी अनंत नारी, शेखी ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी, त्याची करू पाहती जे सरी, तेची भवपुरी बुडाले. स्त्री समागमे इतर जन, होती तेजोहीन कुलक्षण, ऊर्ध्वरेता जगन्मोहन, सतेजपूर्ण सर्वदा. कृष्णे केले परद्वार, परशुरामे उडविले मातेचे शिर, तैसेची करू म्हणती जे नर, तेची पामर अभाग्य. या लागी हरिपदी मन ठेवून, करा रास क्रीडा श्रवण, तेणे तोषोनी जगज्जीवन, निर्विषय करी निज भक्ता. असो आता भगवान, पुढती रास मंडळ रचोन, जे जे गोपीचे जैसे मन, तैसा आपण होतसे. एकीस कडेवरी घेऊनी, दुरी नेत एकांत स्थानी, एकी कृष्ण अंकी शीर ठेवुनी, श्रमोनी कामिनी निजतसे. एक रुसली हरीवरी, तीस समजावित मुरारी, एकीचे वदन कुरवाळीत करी, म्हणे तुझ पळभरी न विसंबे. एकीच्या अंगावरी टाकोनी अंग, प्रीतीने निजतसे श्रीरंग, असंख्य रूपे धरुनी कोमलांग, मनोभाव पुरवितसे. एकीच्या नयनी अश्रू आले, ते हरीने निज करी पुसिले, रमेहुनी भाग्य आगळे, गोपिकांचे वाटतसे. एकीस स्कंधी घेऊनी, नेवोनी निजवी की शयनी, एकीचे मुखी तांबूल घालोनी, चक्रपाणी हरिमन. असो ऐसा क्रीडता जगज्जीवन, गोपींनी धरिला अभिमान, म्हणती कृष्ण जाहला आम्हा आधीन, बोले आमुच्या वर्ततसे. जो ब्रह्मादिका न पडे दृष्टी, आम्ही तो वश केला जगज्जेठी, ज्यासी हृदयी ध्यात धुर्जटी, तो घाली मिठी आमुच्या गळा. आम्ही सकळान माझी थोर, आमुचे वचन ऐके श्रीधर, ऐसा अभिमान देखता मुरहर, केले विचित्र ते धवा. असंख्य रूपांसहित भगवान, गुप्त जाहला न लगता क्षण, अभिमान छेदक मनमोहन, त्यासी दुजे पण सोसेना. गुप्त होताची भगवंत, गोपी चमकल्या समस्त, शोक करीती अद्भुत, आहा कृष्णनाथ दिसेना. षोडश कळायुक्त अत्रिसूत, चांदणे पडिले घवघवीत, वने उपवने गोपी शोधित, कृष्ण प्राप्ती कारणे. अघहारके अतिउत्तमे, घेऊन या कृष्ण नामे, गोपी बाहती संभ्रमे, ज्या पूर्ण कामे मोहिल्या. यादव कुलदीपका हरी, आमासी सांडुनी वनांतरी, गेलासी कोठे पूतनारी, व्रजनारी टाकुनिया. नाना वृक्ष लागले वनी, त्या लागी पुसती गजगामिनी, तुम्ही देखिला चक्रपाणी, सांगा आम्हासी सत्वर. जाई जुई चंपक, वटजंबू पारिजातक, त्यासी पुसती वैकुंठनायक, देखिला काय तुम्ही सांगा. अश्वत्थ बिल्व मांदार,
फणस च्यूत कदंब अंजीर, तयासी पुसती श्रीधर, देखिला काय सांगापा. केळी नारिकेळी पोफळी, बकुळ रातांजने राया आवळी, त्यासी पुसती वनमाळी, देखिला काय सांगापा. आगर तगर कांचन, पाडळी देवदार अर्जुन, तयासी पुसती जगनमोहन, देखिला काय सांगापा. खर्जुरी डाळिंबी महाळुंग, बदरी खिरणी मातुलिंग, तयासी पुसती श्रीरंग, देखिला काय सांगापा. जपा शतपत्र मालती, मोगरे करवीर शेवंती, तयासी पुसती जगतपती, देखिला काय सांगापा. तुलसीस पुसती सुंदरी, तुझवरी प्रीती करी मुरारी, सखे तुआ देखिला पूतनारी, तरी सांगा महाते. भ्रमरा तू कृष्णवर्ण, देखिला काय मनमोहन, तो जगद्वंद्य आम्हासी सांडून, कोठे गेला नेणवे. मयुरासी पुसती नारी, तुझी पिच्छे खोविली श्री, कोकिळ तुआ कंसारी, देखिला काय सांगवो. वनी क्रीडती राजहंस, तयासी पुसती परमपुरुष, चातके चक्रवाके सारस, ऋषिकेशासी पुसती पै. बक बदक काक रावया, कस्तुरी मृग नकुळ साळया, देखिले काय सावळ्या, विलासिया डोळसाते. ऐसा गोपी बहुशिणती, दाही दिशा विलोकिती, अनंतनामी आळविती, परी श्रीपती दिसेना. तो पदमुद्रा देखिल्या नयनी, कडेवरी घेऊनी गेला एक कामिनी, तिची आपुल्या हाते घातली वेणी, तीही चिन्हे दिसताती. तिने तोडिले पुष्पाते, टाचा उमटल्या नाही तेथे, उंच होवोनी ऊर्ध्व हस्ते, अरळ कळिका तोडिल्या. त्यांची शेज रचोनी, वरी भोगिला चक्रपाणी, देखता क्षोभल्या कामिनी, मत्सरे मनी संतप्त. 30 खांदी घेऊनी, पुढे गेला मोक्षदानी, टाचा बळे रुतल्या धरणी, चिन्हे तेव्हा ओळखिली. तो तिनेही गर्व केला, 30ही हरी टाकून गेला, तळमळीत बैसली बाला, म्हणती गोपी ती येते. एकांती भोगुनी हरी, शेखी पडलीस वनांतरी, ऐशा अभिमाने गोपनारी, हरिचरणा दुरावल्या. अंतरी असता यादवेंद्र, व्यर्थ शोधिती गिरिकंदर, जवळी असे रत्नपरिकर, जन्मांधासी नेणवे. नाभीसी असोनी कस्तुरी, व्यर्थ मृग हिंडे वनांतरी, किंवा दारिद्र्यांचे द्वारी, निधान असोनी न दिसे. की कोणी एक अबला, दिव्यमुक्त असे तिच्या गळा, व्यर्थ लोकांच्या गळा वेल्हाळा, पडे मुक्त गेले म्हणुनी. 2 3 5 ठाई, कृष्ण न दिसे तेथे काही, शेखी 10 11 पाही, शोधिल्याही न सापडे. शोधिली 5 17 25, दृष्टी न पडे रमाविलास, शोधुनी पाहिली 36, परमपुरुष न सापडे. श्रेष्ठ निवडिल्या 4 जणी, म्हणती आम्ही शोधू चक्रपाणी, तो त्या नेती नेती म्हणोनी, लाजोनी जाहल्या तटस्थ. आणिक 1 6 जणी कैशा, धुंडू म्हणती विश्वाधीशा, बहुत तार्किका डोळसा, लाजोनिया परतल्या. 18 जणी नवरसिका, धुंडू म्हणती रमानायका, त्यांचाही सरला आवाका, लाजोनी उग्या राहिल्या. आणिक 1 18 जणी, निराळ्या फुटल्या 4 जणी, शोधिती 12 16 कामिनी, गदा पाणी न सापडे. 12 16 14 नारी, 64 दाविती कळा कुसरी, त्याही वेगळा कंसारी, नाढळे संसारी लोकाते. एक म्हणती आम्ही धनवंता, वश्य करू कृष्णनाथा, याची परी अभिमाने तत्वता, नाडल्या बहुत कामिनी. एक बलवंत म्हणविती, एक विद्यामध्ये मुसमुसती, हातींचा गेला श्रीपती, तो निश्चिती नेणवे. एक दाविती नाना कळा, कळा तितुक्या जाहल्या विकळा, नेणती ब्रह्मानंदा निर्मळा, कळा विकळा तितुक्याही. नाना तपे घोरवने, एक करीती वातांबू पर्णाशणे, एक दाविती पंचाग्नी साधने, परी जगत जीवन दुरावला. विधी निषेध कर्मजाळ घोर, एक चढती हाची डोंगर, शोधिती नग्न मौनी जटाधर, परी श्रीधर दुरावला. एक अष्टांग साधने दाविती, षटचक्रांचे कडे वेधती, पवन वेगे एक ढुंडिती, परी यदुपती दुरावला. जो जो करीती साधन, तो तो खवळे अभिमान, दुरावला नारायण,
अबला खूण नेणती. मग सर्व गोपी होवोनी गोळा, आठवोनी श्रीकृष्ण लीळा. दाविती नाना कौतुक कळा, अंगे आपुल्या करुनिया. एकी होय उखळ, दुजी होय कृष्ण वेल्हाळ. तिजी यशोदा होऊनी तत्काळ, दावे बांधी कृष्णाते. दोघी यमलार्जुन होती वेगे, एक माझी उखळ होऊनी एक रांगे. एक कृष्ण होवोनी निघे, घरोघरी चोरीस. एक यशोदा होवोनी बैसली, एक गाराण येते तिज जवळी. आवरी तुझा वनमाळी, करीतो कळी बहुसाल. एकीने वस्त्रांचा गुंडाळा करून, नखी धरिला म्हणे गोवर्धन. एक पूतना होऊन, करवी स्तनपान कृष्णाते. सवेची शोषी म्हणोनी, भूमीवरी करी शयनी. एक वृंदावनी वेणू घेऊनी, वाजवित उभी राहे. पेंधा सुदामा वडजा ज्या रीती, ऐशा गोपी वेश दाविती. गडियाचे कानी लागे श्रीपती, गडे हो गोष्टी एका एका. चोरीस जाऊ एके सदनी, निजल्या अवघ्या गवळणी. तुम्ही सराटे घेऊनी, पसरा पायथा तयांच्या. जवळी आसोद्या मृत्तिका, जरी जाग्या जाहल्या गोपिका. सराटे पायी लागती देखा, तो तुम्ही मृत्तिका टाका नयनी. त्या चोळीती जव नयन, तव तुम्ही पळा रे तेथून. रात्री चोरीस गेलो जरी पूर्ण, तरी खडे घेऊन प्रवेशावे. मौनेची द्यावे खडे टाकून, शिंकी खडखडती आपण. मग भाले काठिया टोचून, छिद्र पाडून दूध पिऊ. ऐसे बालपणीचे भाव, गोपी दाविती लीला सर्व. एक काला कैसा करी माधव, तोची भाव दाविती. कमलाकार सवंगडे, मध्ये तमालणीळ रूपडे. सन्मुख कृष्ण दृष्टी पडे, चहूनकडे सकळासी. हरी सन्मुख देखती दृष्टी, कोणासी न दिसे कृष्णाची पाठी. भक्तां सन्मुख जगत जेठी, समसमान सर्वदा. ऐशा नाना लीला गोपिका, अंगे करुनी दाविती देखा. कालिया मर्दनाचा भावनिका, नाचोनी दाविती तैशाची. अघबक केशी हरीने मारिला, त्या त्या आचरोनी दाविती लीला. नंद सर्पमुखी हुनी सोडविला, तैसीच रीती दाविती. ऐशा बाललीला स्मरोनी, मागुती हरीस धुंडिती वनी. आहा आत्मया रामा शारंग पाणी, आमासी वनी टाकिले का. तू नंदगृही जन्मलासी गोपाळा, म्हणून येथे राहिली कमळा. गोकुळी सर्वासी सुख सोहळा, तरी दुःख ये वेळे. जगदवंद्या ब्रह्मांड नायका, दावी तुझ्या वदन शशांका. का तू शिणविसी गोपिका, सुखदायका श्रीरंगा. तुझ हुडकिता येवनी, बहुश्रमलो चक्रपाणी. तुझ्या बटकी आम्ही होऊनी, मोला वीण राबतो. आम्हासी देऊनी भोगदान, गुप्त जाहलासी तू मनमोहन. सकळासी आडामध्ये घालून, दोर कापून गेलासी. कालियासी तुवा मर्दिले, सकळ गोकुळ सुखी राखिले. गोपिकासिका लोटूनी दिधले, संकटार्णवी ये वेळे. गोकुळ गिळीन म्हणे सगळे, अघासुरे हे मनी धरिले. त्यासी उभे चिरोनी आम्हा रक्षिले, आता का केले कठीण मन. इंद्र वर्षला शिळाधारी, तेथे उचलोनी तुवा गोवर्धनगिरी. आता कठीण चित्त मुरारी, आम्हावरी का केले. लोक व्यवहारे निश्चित, तू म्हणविसी नंदसूत. सकळांतरी तू साक्षीभूत, मायातीत अगम्य. तू क्षीरसागरी असता नारायण, कमलोद्भव आणि पाकशासन. हे तुझ आले पूर्वी शरण, दैत्य माजले म्हणून या लागीच यदुवंशी, जगदात्मया अवतरलासी. दुष्ट मारुनी भक्त पाळीसी, का आम्हासी उपेक्षिले. प्रकट होई तू झडकरी, वरद हस्त तुझा कंसारी. ठेवून या आमुचे शिरी, कामहरी अंतरीचा. क्षीराब्दी माझी प्रकटली कमळा, तिचा हस्त तू धरिसी गोपाळा. त्याच हस्ते घननीळा, आमुचा हस्त धरिका. हरी तू हासता बोलसी वचन, आमुचे होय तेणे गर्वच्छेदन. प्रभूने अन्याय पाहोन, दंड करावा तैसाची. नख लागता जे पडणार, त्यासी कासया पाहिजे कुठार. वाते कमळिणी कापे थरथर, तीवरी वज्र कासया. भणगे बैसली पात्रांवरी, ती समर्थे घातली जरी बाहेरी.
तरी त्या भणगांचे मुरारी काय चाले सांगपा. सुखाची हे परम रजनी ऐसे आम्ही भाविले मनी. परी कर्माची दुर्धर करणी सांडिले वनी आम्हा ते. सुरभीची काढिता धार तो शेराचे चिके भरले पात्र. तू दुरावता नवपंकज नेत्र कर्म विचित्र ओढवले. सुरतरू जवळी मागावया याचक आला धावून या. तो तेणे शुष्क काष्ट घेऊन या मग तया मारिले. गंगेसी ठाव नेदी समुद्र तरी पुढे काय त्याचा विचार. जळचरांवरी कोपले नीर तरी गती पुढे कायसी. दुग्ध मधु घृत कासारी जाण जळचरे सोडिता त्यागिता प्राण. त्यासी गती नाही उदका वीण आम्ही शरण तैसा तुझ. माता बाळकासी पाये लोटी परी ते चरणीच घाली मिठी. भुवन सुंदरा जगत जेठी आम्ही तैसा तुझ लागी. सुधा रसाची आस धरिता विष केवळ ये हाता. करुणा सागरावरी तत्वता लहरी क्रूर का आली. मातेने तान्ह्या विष दिधले पित्याने पुत्रासी विकिले. तारके कासेनी लावोनी ओसंडिले तरी शरण जावे कवणासी. राजयाने सर्वस्व हरिले पाठीराख्याने शिरछेदिले. गुप्त होवोनी घननीळे तैसे केले आम्हासी. ब्रह्मांडपती यादव कुळदीपका दावी तुझ्या वदन शशांका. आम्ही अन्यायी दासी तुझ्या गोपिका व्रजनायका पाववेगी. परम सुकुमार तुझे चरण वनी खुपती की कठीण पाषाण. या लागी आमुचे प्राण कासा वीस होताती. ज्या चरणी सिंधुकुमारी लुब्ध होनी झाली भ्रमरी. तो चरण आमुचे हृदयावरी श्री मुरारी ठेविका. काम आमुच्या हृदय जीवनी हाची कालिया मर्दी चक्रपाणी. निष्काम करुनी तुझे चरणी ठेवी आम्हासी निरंतर. वियोगा नळे तापलो तत्वता तुझे अधरामृत पाजी रमानाथा. मधुर वचनी आम्हासी आता बोले त्वरित येऊनी. तुझा वियोग होताची जाण तत्काळ जातो आमुचा प्राण. परी तुझे कथामृत आठवून वाचलो जाण श्रीवरा. संसार तापे जे संतप्त तुझ्या कथामृते ते सर्व निवत. परी तुझी कथा आणि अमृत समान कदान होती. स्वर्गींचे राहणार देख ते म्हणती अमृत क्षणिक. तुझ्या कथामृती आस्था सकळीक धरिती देव स्वर्गींचे. जिव्वेवरी घालिता अमृत पळभरीच गोड लागत. परी श्रवण नयनासी तृप्त कदान करी सर्वथा. तैसी नवे तुझी कथा वाचेसी गोड लागे गीत गाता. श्रवणी आवडे श्रवण करिता गोडी त्या होनी विशेष. नयनी पाहता तुझे ग्रंथ विशेष गोडी वाढत. दाही करणान समवेत अंतर तृप्त होते पै. आपण तृप्त होऊनी अंतरी इतरासही आपणा ऐसे करी. ऐसी गोड कथा तुझी हरी तारी जना समजताही. जैसे लोहाचे कडियाळे ताजवी घालुनी रत्न जोखिले. तुळाभार समसमान आले परी मोला आगळे रत्न की. तैसीच कथा आणि अमृत उगाची द्यावा दृष्टांत. परी तुझी कथा अद्भुत सुधारस तुच्छ तेथे. काच आणि पाच निश्चित अजा आणि ऐरावत. दीप आणि आदित्य समान कैसी होती पा. भक्त आणि निंदक श्रोत्रिय आणि हिंसक तैसे अमृत आणि कथा सुरेख समान नव्हे सर्वथा. त्याची कथामृते करुनी आम्ही वाचलो गोपकामिनी. मनमोहना चक्रपाणी भेटे येऊनी सत्वर. त्वरित येऊनी चक्रपाणी चरण लावी आमुचे स्तनी. अधरी वेणू वाजविसी धरुनी तोची अधर सदैव वाटे. अखंड अधरामृत सेवी अवघ्याहुनी थोर त्याची पदवी. एकदा तुझे चरण दावी जासी महाकवी वर्णिती. हरी तुझे चरण न पडता दृष्टी युगा समान जाती त्रुटी. सुंदरा डोळसा जगज्जेठी आम्ही हिंपुटी तुझ लागी. तुझे मुख पाहता नयनी पापण्या लवती क्षणक्षणी. त्या नावडती आम्हा लागुनी विक्षेप ध्यानी करीती ज्या. तुझे लक्षिता श्रीमुख हरे सकळ संसार दुःख. तेथे पापण्या विक्षेपकारक पापिणी निश्चिती त्या होती. पापण्या विघ्न परम ध्याना
मग आम्ही निंदितो चतुरानना, आहारे विधातया शहाण्या, व्यर्थ पापण्या त्वाम केल्या. टाकुनी पतिसूत बंधू जनका, तुझ पावलो कमला नायका. हरी तू परम कपटी नाटक्या, जवळी असतान दिससी. आहा श्रीरंग आत्मयारामा, निज भक्त काम कल्पद्रुमा. पुराण पुरुषा पूर्ण ब्रह्मा, भेटोनी कामना पूर्वी. हरी तुझे देखता वक्षस्थळ, मनी काम होय उतावेळ. तू कोमलांग घननीळ, भेटता सकळ काम पुरे. आमुचे स्तन परम कठीण, अति कोमळ तुझे चरण. तुझे करिता चरण संवाहन, आमुचे मन भीतसे. ऐसे पद तुझे कोमल श्रीहरी, हिंडसी कोणे वनांतरी. म्हणोनी गोपिका सुस्वरी, रडती हरी कारणे. गळाला सकळ अभिमान, अंतरी दृढ ठसावले ध्यान. ऐसे जाणुनी श्रीकृष्ण, एकाएकी प्रगटला. किरीट कुंडले वनमाळा, अजानुबाहू कासे पितांबर कसिला. गोपीस वाटे प्राण आला, मग धाविन्नल्या न सावरता. एक लागती हरिचरणी, एक गळा दृढ मिठी घालुनी. एक मुख लक्षिती नयनी, एक कामे करुनी विव्हळ. मागुती रासमंडळ रचोनी, सकळांचा काम पुरवोनी. तो उगवला दिनमणी, गेल्या नितंबिनी गोकुळा. षण्मासांची करुनी राती, भोगिल्या गोकुळींच्या युवती. परी वीर्यासी नाही अधोगती, ऊर्ध्वरेता श्रीकृष्ण. ज्या ज्या गवळीयांच्या सुंदरी, तितुक्याही होत्या निज मंदिरी. कृष्णे भोगिल्या बहुरात्री, हेच नवल पै जाणा. तरी त्या वेदश्रुती सकळा, निर्गुण रूप वर्णिता शिणल्या. परी स्वरूपी नाही ऐक्य जाहल्या, मग अवतरल्या गोकुळी. प्रवेश नोहे निर्गुणी, म्हणून ये वेळे जडल्या सगुणी. येरवी गोकुळींच्या कामिनी, पतिशयनी होत्या त्या. इतुक्या गोपी भोगिल्या देखा, परी हरिवरी रुसली राधिका. तिचे समाधान करावया भक्तसखा, कुंजवनी प्रवेशला. ते श्री जयदेव पद्मावती रमण, तेणे केले समूळ कथन. राधा हे शचीचा अवतार पूर्ण, अष्टमाध्यायी सांगितले. तिचे सांगावे समूळ चरित्र, तरी विशेष वाढेल हा ग्रंथ. हे पद्मपुराणींचे संमत, कथिले असे जयदेवे. दशम आणि हरिवंश, पद्मपुराणींच्या कथा विशेष. हरिविजयी लिहिल्या निर्दोष, शब्द न ठेविजे ग्रंथाते. मुळा वेगळी सर्वथा, प्रसिद्ध नव्हेची कदा कथा. आणि या ग्रंथाचा मी करता, ऐसे म्हणता दोष लागे. वरदायक रुक्मिणी कांत, तेणे लिहिला हरिविजय ग्रंथ. त्याचे तो जाणे समर्थ, मज काही न कळे हे. येरवी मी दीन पामर, तेणे माझे नाम ठेविले श्रीधर. मूर्खा हाती हा ग्रंथ थोर, का करविला तो जाणे. गोकुळींचे बाळक्रीडा कथन, संपूर्ण जाहले येथून. पुढे आता अक्रूरागमन, बहुनिरोपण रसाळ. श्रीकृष्ण मथुरेसी जाईल, प्रेमाचा सागर उचंबळेल. ते कथा ऐकता हृदय उलेल, प्रेमळ सद्भाविकांचे. हरिविजय ग्रंथ श्रेष्ठ, हे केवळ वैकुंठ पीठ. इंदिरानाथ त्रिभुवन वरिष्ठ, तोची प्रकट येथे दिसे. वैकुंठी अवघे समसमान, चतुर्भुज घनश्याम वर्ण. येथे जे सद्भावे करीती श्रवण, हरिरूप पूर्णते होती. या लागी जे वैकुंठी सुख पाहता, ते सुख हरिविजय श्रवणे येत हाता. अनुमान न धरावा श्रोता, केवळ कविता हे नोहे. ब्रह्मानंदा श्रीधरवरा, श्रीमद भीमा तटविहारा. पुराण पुरुषा निर्विकारा, रुक्मिणीवरा श्री विठ्ठला. इति श्री हरिविजय ग्रंथ, सम्मत हरिवंश भागवत. परिसोत सद्भक्त पंडित, सप्तदशोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. हे गोवर्धनधारी, मुलीचे मन जसे माहेरी ओढ घेते, तसे जर भक्ताचे मन तुझ्याकडे लागले, तर संसाराचे बंधन कुठून राहील. संसाराची चिंता करतात, तशी जर लोक हरी कसा प्राप्त होईल ह्याची चिंता करतील, तर संकट उरणारच नाही. तो उद्धार करीलच करील. श्रोतेजन हो, श्रीमद भागवतात, हरिवंशात व पद्मपुराणात रासक्रीडेचे वर्णन व्यासांनी केलेले आहे.
त्या भगवंताच्या लीलेचे रहस्य इंद्रादी देवांनाही कळले नाही, तिथे मला पामराला काय कळणार. मी व्यासांचीच वचने प्राकृतात पुन्हा सांगतो. कात्यायनी व्रताच्या वेळी कृष्णाने गोपकुमारींना सांगितले होते, शरदाच्या पौर्णिमेला मी तुमची इच्छा पूर्ण करीन. त्याप्रमाणे कृष्ण शरद ऋतूतील पौर्णिमेला पूर्व रात्रीच वृंदावनात मुरली वाजवू लागला. तो ध्वनी कानी पडताच घरदाराचा विचारच सोडून, हातातील उद्योग तसाच सोडून गोपी कुंजवनाकडे धावल्या. त्यावेळी शीतल मंद मंद पवन सर्वांगाला सुख देत होता. पूर्ण चंद्र किरणांनी सृष्टीला न्हाऊ घालीत होता. पुष्पसुगंधाने आसमंत भारून गेला होता. भ्रमर रात्रीही पुष्पांवरून पुष्पांवर उडत होते. आकाशात एकही मेघ नव्हता. एकमेव मुरलीचा ध्वनी घुमत होता. कृष्ण म्हणजे श्यामल सगुण ब्रह्मच. त्या मुरलीच्या स्वरांनी चांदण्यावर आरूढ होऊन गंधर्व मोहित होऊन तेथे आले होते. मदनाचे रूप त्रैलोक्यात श्रेष्ठ, पण कृष्णापुढे तेही फिकेच. मुरलीचा आवाज श्रवणी पडताच गोपींची धांदल अशी उडाली. कोणी दूध काढीत होते, ती गायी खालून तशीच निघाली. ताक घुसळताना मुरलीचा ध्वनी आला, तेव्हा एक रवी हातात घेऊनच निघाली. एकीने तर तान्ह्या मुलालाच घरात सोडले. एक रात्री जेवीत होती, ती अर्धा भात तसाच खात निघाली. एक दागिने घालीत होती, ती एका कानात एका हातात भूषणे घालूनच चालायला लागली. आणि वृंदावन जवळ येताच अशा कितीतरी गोपी धावतच कृष्णापाशी आल्या. मुरलीने वेडे केले होते. कृष्णाने त्यांना उन्मन केले होते. त्या भोवती जमल्या त्यावेळी कृष्णाने त्यांना म्हटले, अहो गोपींनो, तुम्ही या अशा रात्री अवेळी इथे का आल्या आहात? तुम्हाला घरदार नाही का? पती संसार नाही का? हे वागणे चांगले नाही. तुम्ही घरी परत जावे. कृष्णाचे हे निष्ठुर वचन ऐकून प्रथम त्यांना मोठा धक्का बसला. मग त्या एकदम रडू लागल्या. विनवण्या करून म्हणू लागल्या, कान्हा, आम्ही घर संसाराचा विचारच सोडला आहे. आता तूच आमचे सर्वस्व आहेस. तूच आमचे घर, तूच आमचा संसार, तूच आमचा पती. तुझ्या विना आता गती दुसरी नाहीच. कृष्णा, तू असे कठोर बोलून दुःख का बरं देतोस? कृष्णाने त्यांची अनन्य भक्ती ओळखली. तो हसला. त्यांच्यासाठी त्याने अनेक रूपे धारण केली. जितक्या गोपी तितके कृष्ण. कोणाला आपल्याबरोबर कृष्ण नाही असे वाटायला नको. नंतर त्यांनी खेळ खेळण्यास प्रारंभ केला. एकेका गोपीनंतर एक एक कृष्ण अशा रीतीने एक मालाच तयार केली. त्या मग फेर धरून नृत्य करू लागल्या. कृष्ण हाच नीलमणी, गोपी म्हणजे सुवर्णाचे मणी, किंवा इच्छा हाच मेघ व गोपी ह्याच सौदामिनी. गोपींनी जी जी इच्छा मनी धरली ती ती कृष्णाने पूर्ण केली. त्यांचे रासनृत्य पाहण्यासाठी देवता आकाशात येऊन थांबले. जो अनेक असुरांचा संहार करणारा सर्व शक्तिमान कृष्ण, तोच आज भक्तीला वश होऊन अतिशय कोमल स्वभावाचा झाला. चांदण्यांपेक्षा शीतल व सुखदायी अशी त्याची कृपादृष्टी होती. गोपी याच तपस्वी ऋषी. अनेक जन्म तप करून त्यांनी 28व्या युगात कृष्णाबरोबर सगुण साकार संग मागून घेतला होता. अद्वैत समूर्त झाले होते. गोपींना आता असे वाटू लागले की जन्मोजन्मीची तपस्या फळली. आता कृष्णाची आपल्याला नित्यप्राप्ती आहे. पण हाही अभिमानच. श्रीहरीला भक्तांचा अभिमान खपत नाही. भक्त नम्र, निगर्वी, अहमशून्य व्हावा असेच त्याचे मत आहे. कृष्णाला गोपींच्या मनातील गर्वाचा उदय कळला. त्याने त्यांना धडा शिकविण्याचे ठरविले. तो आपली सर्व रूपे आवरून एकदम दिसेनासा झाला. गोपींना सारे एकदम शून्य झाले. नटलेली सृष्टी कष्टी दिसू लागली. चांदणे जाळू लागले. सुगंधाचा राग येऊ लागला. कृष्णाला हाका मारीत त्या इकडे तिकडे धावू लागल्या. झाडांना, वेलींना, भ्रमरांना विचारू लागल्या, तुम्ही कृष्णाला पाहिले का? तुळशीच्या रोपट्याला विचारू लागल्या, कृष्णप्रिये, त्याचा ठाव ठिकाणा सांग ना. मोराला म्हणाल्या, तुझ्या पिसांचा तो कान्हा मुकुट करतो, तुला तो दिसला का? आम्हाला अचानक सोडून गेला. कुठे गेला बरे? आमचे काय चुकले? सख्यांनो, तुम्हीच कृष्ण व्हा, आम्ही तुमच्या संगे क्रीडा करतो. नाना प्रकारे त्या कृष्णाच्याच आठवणी काढू लागल्या, रडू लागल्या. त्यांना एका जागी कृष्णाची व एका गोपीची पावले उमटलेली दिसली. त्या पाऊल खुणांचा माग काढीत त्या चालल्या. त्या गोपीने एका ठिकाणी उंचावरची फुले काढली असावीत. तिला या जागी कृष्णाने उचलून घेतले असावे. इथे दोघे बरोबर चालली असावीत असे तर्क करीत गोपी शोध घेत होत्या. एका ठिकाणी त्यांना फुलांचीच बनविलेली पण चुरगळलेली शेज दिसली. त्या गोपीने काय मिळविले ते त्यांना कळले. मत्सर उत्पन्न झाला.
आधी गर्व, आता मत्सर. पण जरा पुढे गेल्यावर त्यांना काय दिसले? ती गोपी एका झाडाच्या बुंध्याशी रडत बसली होती. तिलाही कृष्ण सोडून गेला. तिलाही अभिमान झाला होता, कृष्ण माझाच आहे. इतर गोपींपेक्षा त्याचे माझ्यावरच प्रेम आहे. त्या अभिमानामुळे कृष्ण तिलाही दिसेनासा झाला. सर्वांना विरहाने वेडे केले. 2-2, 4-4 गोपी वृंदावनात कृष्णाला शोधायला निघाल्या. पुरुष प्रकृती, त्रिगुण, पंचप्राण, अष्टदा प्रकृती, दशेंद्रिये, 14 विद्या, 4 वेद, 18 पुराणे यांच्याही पलीकडे असणारा तो भगवान कृष्ण त्यांना काही सापडेना. कसा सापडणार? अभिमानाने दृष्टी अंध झाली होती. आता कृष्णाची सोंगे आणून गोपी आपसात क्रीडा करू लागल्या. पण त्यातही त्यांचे मन फार वेळ रमेना. प्रत्यक्ष अनुभूतीचा आनंद जसा शब्दांनी देता घेता येत नाही, तसे खोटे खेळ खेळून खरी हरिलीला चाखायला कशी मिळणार? मग त्या आक्रोश करू लागल्या. त्याच्याशिवाय कसलेच भान त्यांना होईना. त्यांचा गर्व नाहीसा झाला. त्या कृष्णाला अनेक स्तोत्रांनी आळवू लागल्या. त्याच्या अवतार कार्याची वर्णने करून प्रार्थना करू लागल्या. त्यांची विरह कातरता पराकोटीस पोहोचली. त्या प्राण त्याग करण्यास उद्युक्त झाल्या. तेव्हा सारी सृष्टीच शोक करू लागली. गोपींची फार कठोर परीक्षा पाहिली. आता पुरे झाले असे ठरवून एकदम कृष्ण त्यांच्यामध्ये प्रकट झाला. गोपींना पुन्हा धक्का बसला. तो धक्का असीम आनंदाचा होता. त्यानंतर कृष्णाने त्या पौर्णिमेच्या रात्री गोपींबरोबर जीवशिवाच्या मिलनाप्रमाणे दिव्य रासलीला केली. ज्या देवांना त्याचे ते परम रहस्यमय दर्शन व ज्ञान झाले, तेही धन्य झाले. गोपींचे सर्व भवपाश त्यावेळी दूर झाले. त्या रात्रीपासून गोपींना श्रीकृष्ण नित्य निकट आहे असेच झाले. विरह ही गोष्टच उरली नाही. श्रोतेहो, आता कृष्णाचे पुढील महान कार्य ऐका. अध्याय 17 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.